नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केलेले असेल तर तुमचे हप्ते 100% बंद झाले आहेत. जर तुम्हाला योग्य पद्धतीने ई-केवायसी करायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. ही लिंक आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. वेबसाईट तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पहिली वेबसाईट आहे, तीच वेबसाईट आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही ई-केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय तर तुम्ही होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय केलेला आहे. म्हणजे 4 चाकी वाहनं आहेत का, सरकारी नोकरीमध्ये आहे का. पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी ई-केवायसीचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा आपण या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे वरती क्लिक करा आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे. OTP इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, म्हणजे सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता पुन्हा प्रोसेस व्यवस्थितपणे बघा काय आहे काय नाही, एकदम सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. इथं चूक करू नका. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये, मंडळामध्ये, उपक्रम किंवा काय असू द्या, महाराष्ट्र शासनाचं जरी असेल तर तिथंही, किंवा राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल तर यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे की नाही. जर कार्यरत असेल म्हणजे सरकार नोकरीत असेल तर होय टाकायचं आहे, नसेल तर नाही. आता या ठिकाणी तेच आहे, इथं नाही म्हणूनच टाकायचं आहे. नाही म्हणून टाकलं तर तुमची ई-केवायसी आहे योग्य होणार आहे. आता कंडिशन अशी आहे की सरकारी कोणत्याही पदावरती नको आहे किंवा आता संस्था असेल तर तिथंही नको आहे. त्याच्यासाठी कार्यरत जर असेल तर आहे टाकायचं आहे. केवायसी तुमची हप्ते बंद होणार आहे टाकलं तर, त्याच्यामुळे नाही टाकायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून जर तुम्ही एखादं कायम मंडळ असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार काय असेल ते, तिथं निवृत्ती वेतन घेत आहात की नाही. आता ही कंडिशनसुद्धा महत्त्वाची आहे. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्हाला निवृत्त वेतन मिळतं, म्हणजे पेन्शन मिळते. तर इथं पेन्शन, तर या ठिकाणी तुम्ही पेन्शनधारक आहात की नाही, तर या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचं आहे आणि होयवरती जर क्लिक केलं तर तुम्ही जी काही कंडिशन आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार आहे. दोन्हीसाठी नाही करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली असणार आहे. म्हणजे केवायसी आहे तुमची योग्य पद्धतीने झालेली आहे. आता ही पुन्हा ई-केवायसी होती, त्यासाठी तो ऑप्शन होता. आता ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांना हप्ते मिळाले नसेल तर त्यांनीसुद्धा ही प्रोसेस करून घ्या, कारण तुमची केवायसीच झाली नाही. त्याच्यामुळेच या ठिकाणी ही आहे ती प्रोसेस तुम्हाला पुन्हा करायची आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.